श्री स्वामी समर्थ. स्वामी मला तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते. आज मी तुम्हाला सांगणार आहे, आज आपल्या घटाचा पहिला दिवस, पहिली माळ आहे. पहिल्या माळेच्या दिवशी मी माझ्या घरामध्ये कळस स्थापना केलेली आहे, दिवा प्रज्वलित केलेला आहे, अखंड दिवा. आणि त्या दिव्यामध्ये मी तिळीचं तेल वापरलेलं आहे. त्याच्या खाली मी अष्टकमल असं काढलेलं आहे तांदळाचं. आणि एका साईडला मी आता हे घेतलेलं आहे, याच्यामध्ये पाणी आहे देवीला नैवेद्यासाठी. नैवेद्याला मी शुद्ध गाईच्या तुपाचं नैवेद्य आज आपल्याला अर्पण करायचं आहे, त्यामुळे शुद्ध गाईचं तूप आहे. इकडच्या साईडला गणपती बाप्पाची स्थापना केलेली आहे. नंतर आपली जी लक्ष्मी माता असते त्या लक्ष्मी मातेची स्थापना केलेली आहे. कळस भरलेला आहे. कळस भरल्यानंतर त्याच्या खाली तांदूळ टाकले, त्याच्यावर हळदी कुंकू टाकून त्याच्यावर कळस स्थापित केलेला आहे. कळसामध्ये मी 1 रुपया, हळदी, तांदूळ, 1 सुपारी आणि कमलगठ्ठेचा 1 मणी टाकलेला आहे. त्याच्यावरती मी 7 पाने विड्याची ठेवलेली आहे. आणि हा आपला जो आपला नारळ असतो बघा, तो नारळ मी ठेवलेला आहे. नारळाला 9 पेढा म्हणजे 9 जे आपला हे असतो बघा, त्याला पंचरंगी धागा म्हणतात. ते पंचरंगी धागा 9 वेळेस मी असा वेढा घातलेला आहे, म्हणजे गुंडवलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला मांडणी करायची आहे. तिकडच्या साईडला आमची चामुंडा माता म्हणजे माझी कुलाचं रक्षण करणारी आमची चामुंडा माता ज्याची स्थापना केलेली आहे. आणि जे आपल्याला फुलं सांगितली होती, आज पिवळ्या कलरची फुलं देवी मातेला अर्पण करायची आहे. शेवंतीची किंवा अशी जी पिवळे फुलं आहे ते मी पिवळे फुलं देवी मातेला अर्पण केलेली आहे. अशा प्रकारे मी संपूर्ण मांडणी केलेली आहे माझ्या घटस्थापनेची. आमच्याकडे घट नाही बसवत, म्हणजे आमच्या गावाकडे घट बसवतात, त्यामुळे मी फक्त कलश स्थापना केलेली आहे आणि दिवा प्रज्वलित केलेला आहे. आणि एका साईडला आता मी तुम्हाला सांगणार कुंकुम आचमन कसं करायचं. भरपूर बायांना म्हणजे कळत नाही कुंकुम आचमन कसं करावं, तर मी आज तुम्हाला सांगणार आहे. कुंकुम आचमन करताना आपल्याला जो कुंकू आपण दरवेळेस शुक्रवारी किंवा मंगळवारच्या दिवशी आपण कुंकुम आचमन करतो, त्यावेळेस जे कुंकू वापरतो तो कुंकू तुम्हाला वापरायचा आहे. पण आता भरपूर प्रश्न तुम्हाला असेल की हा कुंकू कुठं वापरावा, तर हा कुंकू फक्त तुम्हाला तुमच्या कपाळाला लावायचा आहे. तुमच्या घरामध्ये जर तुमचे मिस्टर मुलं टिळा लावत असतील तर त्यांना हा कुंकू द्यायचा आहे लावायला. फक्त हा कुंकू आपल्या देवीला किंवा असं देवांना किंवा कुठं तुम्हाला स्वस्तिक वगैरे काढायचं असेल त्या ठिकाणी तुम्ही हा कुंकू वापरू शकत नाही, कारण की हा कुंकू फक्त आपल्या देवी मातेचा आहे आणि आपण त्याच्यावर कुंकू आचमन केलेला आहे. हा कुंकू अतिशय प्रभावशाली झालेला आहे, त्यामुळे ह्या कुंकूला तुम्ही फक्त देवी मातेलाच कुंकू आचमन करू शकतात आणि तुमच्या टिळ्याला तुमच्या मांगेमध्ये तुम्ही हा कुंकू भरू शकतात. तर अशा प्रकारे तुम्हाला कुंकुवाचं मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. आता तुम्हाला माहिती देणार आज म्हणजे आपली दुर्गाष्टमीचा पाठ सुद्धा होतो. ज्यांना शक्य नाही दुर्गाष्टमी वाचणं, त्यांनी काय करायचं आहे, कुंजिका स्तोत्र म्हणून आहे. कारण की 1 कुंजिका स्तोत्र वाचलं तर त्याचं पूर्ण जे आपले 13 पाठ आहे त्याचं फळ, आपल्या एका पाठाचं फळ आपल्याला प्राप्त होतं. त्यामुळे तुम्हाला कुंजिका स्तोत्र वाचणं खूप सोपं आहे, खूप छोटंसं आहे. नक्कीच वाचा, तुम्हाला पूर्ण फळ प्राप्त होईल कुंजिका स्तोत्र वाचल्याने. आणि आज आपल्याला नैवेद्य मी तुम्हाला सांगितलं अशा प्रकारे नैवेद्य दाखवायचा आहे आणि तुम्हाला कुंकुम आचमन सुद्धा करायचं आहे. आता कुंकुम आचमन करताना काय करायचं, हे जी 3 बोटं आहे ह्या 3 बोटांनी तुम्हाला जी अंगठी असते ती एका साईडला करायची. निकडचा हा जो बोट असतो तो म्हणजे आपल्या अंगठ्याजवळचा तो 1 बोट नाही धरायचा. हे 3 जे मोठे मधली बोटं आहे या बोटांनी तुम्हाला कुंकुम आचमन करायचं आहे. आता आमची कुलदैवत आमची चामुंडा माता आहे, त्यामुळे आमच्या घरामध्ये मी आता माझ्या कुलदैवतवर कुंकुम आचमन करत आहे. बघा, कुंकू घेताना कधीही असा घ्यायचा. कुंकू घेतल्यानंतर आता मी तुम्हाला कुंकुम आचमन करून दाखवते. बघा, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, म्हणजे पायाकडून तर आपल्या डोक्यापर्यंत आपल्या देवी मातेला कुंकुम आचमन करायचं आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे असं म्हणून झाल्यानंतर नमो नमा असं म्हणायला विसरू नका. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमा, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमा. किंवा तुम्ही श्री सुक्त सुद्धा म्हणू शकता. महालक्ष्मीचे 8 नावं आहे, म्हणजे 108 नावं आहे, ती सुद्धा म्हणू शकतात. कुंकुम आचमन तुम्हाला अशाच प्रकारे करायचं आहे. नक्की करून बघा. हा कुंकू इतका प्रभावशाली होतो, आपलं रक्षण करतं, आपल्या परिवाराचं रक्षण करतं, आपल्या घरामध्ये सुख शांती नक्कीच नांदते ह्या म्हणजे कुंकू आचमन केल्याने. आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदणार, मनातल्या सगळ्या इच्छा नक्कीच पूर्ण होणार. अशा प्रकारे तुम्हाला स्थापित करायचं आहे. पहिली माळेचं तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. माझं चॅनल जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.